नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची सत्य घटना आहे बिहार राज्यातील बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यामधलं काटी पोलीस स्टेशन अंतर्गत NTPC नावाचा एक प्लॉट आहे। तारीख होती 26 जून 2026ची। सकाळची वेळ होती। त्या प्लॉटच्या मागच्या साईडला एक परिसर आहे। त्या परिसरात अतिशय दुर्गंधी येत होती। त्या प्लॉटमध्ये काही कर्मचारी नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होते। त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना भयंकर दुर्गंधी येत होती। इतकी भयंकर दुर्गंधी येत होती की लोकांना त्या ठिकाणी थांबणे देखील मुश्किल झाले होते। त्या लोकांनी पाहण्याचा प्रयत्न केला। शेवटी एवढी दुर्गंधी कोठून येत आहे त्या दिशेने गेले असता त्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह पडलेला होता। हे सगळे दृश्य बघून बघणारे लोक हादरून गेले। लगेच पोलिसांना कळवण्यात आलं। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। महिलेचा मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टम करता पाठवून दिला। मात्र आता पोलिसांना प्रश्न होता की शेवटी ही महिला कोण आहे आणि या महिलेचा खून कोणी केला। कारण महिलेचा चेहरा पूर्णपणे कुजलेला होता, त्यामुळे महिलेला ओळखणे फार कठीण झालेले होते। असं वाटत होतं की या महिलेची हत्या अनेक दिवसापूर्वी झालेला आहे, कारण मृतदेह पूर्णपणे सडलेला होता, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली होती। त्यानंतर पोलीस सोशल मीडियाचा सहारा घेतात। घटनास्थळावर मृत महिलेचे फोटो काढण्यात आले होते आणि महिलेच्या अंगावरील कपड्यांचे देखील फोटो काढण्यात आले होते। मृत महिलेचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला जाते आणि अशी माहिती देण्यात येते की या महिलेला कोणी ओळखत असेल किंवा या महिलेबद्दल काही माहिती वगैरे असेल तर काटी पोलिसांना त्वरित संपर्क करा। अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी महिलेविषयी संपूर्ण डिटेल्स अपलोड केलेले होते। त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांना माहिती मिळाली, मृत महिलेने जे कपडे घातलेले आहे ते कपडे SKMCH नावाचा एक नर्सिंग होम आहे, त्या नर्सिंगमध्ये काम करणाऱ्या महिलेचे कपडे होते। त्यानंतर तेथील लोक संपर्क करतात। पोलीस देखील नर्सिंग होमला संपर्क करतात। पोलिसांना माहिती मिळते की ह्या नर्सिंग होमचा जो स्टॉप असतो त्या स्टॉपमधील एक महिला काही दिवसापूर्वी बेपत्ता झालेली होती आणि त्या महिलेचं वय जवळपास 30 वर्षाचं आहे। नाव मंजू कुमारी। ही मंजू कुमारी भरपूर दिवसापासून बेपत्ता होती। ती त्या नर्सिंग होमला 23 जुलै 2026 पासून गेलेलीच नव्हती। त्यानंतर पोलिसांनी मंजू कुमारीच्या कुटुंबियांना कळवलं आणि त्या महिलेचा ॲड्रेस वगैरे विचारलं आणि पोलीस मंजू कुमारीच्या घरी जाऊन पोहोचतात। मंजू कुमारी ही काटी पोलीस स्टेशन अंतर्गत नरसंडा परिसरातील रहिवाशी होती। या महिलेची आता ओळख पटलेली होती। पोलीस मंजू कुमारीच्या वडिलांना विचारतात। मंजू कुमारीच्या वडिलाचं नाव असतं विनोद शाह। तुमची मुलगी मंजू कुमारी कशी बेपत्ता झाली आहे, कोणत्या कारणामुळे बेपत्ता झाली, तिच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तर वडील बोलतात, हो मला माहिती आहे। माझी मुलगी काही दिवसापासून बेपत्ता आहे। माझी मुलगीच बेपत्ता नाही तर माझ्या मुलीचा 6 वर्षाचा मुलगा देखील गायब आहे। माझ्या 6 वर्षाचा नातवाचं आर्यन असं नाव आहे। मी त्यांना खूप शोधलं, मात्र त्यांचा काहीही पत्ता लागला नाही। अनेक वेळा मी पोलीस स्टेशनच्या चक्रा मारल्या, मात्र माझ्या मुलीचा आणि नातवाचा पत्ता लागला नाही। त्यानंतर पोलिसांनी विनोद शाह यांना विचारले, जर तुम्हाला कोणावरही शंका असेल तर आम्हाला सांगा। तर विनोद शाह बोलले, माझा तर माझ्या जावयावरतीच शंका आहे। रवी कुमार आणि हरी पासवान या दोघांवरती वडिलांनी संशय व्यक्त केलेला होता। आणखी एक व्यक्ती असतो विकास कुमार आणि एक रणजित आणि मंजू, हे चौघेही एकाच नर्सिंग होममध्ये काम करायचे आणि सोबतच राहायचे। पोलिसांनी 6 लोकांविरोधात FIR दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी 6 वर्षाच्या आर्यनला शोधण्यास सुरुवात केली। ज्या ठिकाणी महिलेचा मृतदेह मिळाला होता त्या ठिकाणी पोलीस पुन्हा पाहणी करतात, तर 6 वर्षाच्या मुलाची चप्पल त्या ठिकाणी आढळून येते। त्यानंतर आसपास शोधायला सुरुवात करतात, तर 26 जुलै 2026ला 30 वर्षाचा महिलेचा मृतदेह सापडतो आणि 31 जुलै 2026ला त्याच ठिकाणी काही अंतरावरच 6 वर्षाचा आर्यनचा मृतदेह सापडतो। आता पोलीस मारेकरीचा तपास करायला सुरुवात करतात। मारेकरांनी आईची आणि मुलाची निगूनपणे हत्या केलेली होती। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली। इकडे पोलिसांच्या तपासात हरी पासवान या व्यक्तीचं नाव समोर येतं। पोलीस हरी पासवानपर्यंत जाऊन पोचतात। या हरी पासवानचा मुलगा विकास कुमार होता। या विकास कुमारनेच खून केलेला होता। 1 ऑगस्ट 2026 रोजी शेवटी या विकास कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली। पोलिसांनी विचारलं, तू त्या महिलेचा आणि तिच्या मुलाचा खून का केला? विकास कुमार बोलतो, साहेब मी कोणाचाही खून केला नाही। विनाकारण तुम्ही मला या प्रकरणात फसवण्याचं काम करत आहात। मी खून काही केलेला नाही।
मात्र जेव्हा पोलिसांनी त्याला दांडा दाखवला आणि त्याची कसून चौकशी केली, प्रश्नांचा त्याच्यावर भडीमार केला, तेव्हा विकास पोलिसापुढे जास्त काळ टिकला नाही आणि आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगायला सुरुवात करतो. बोलतो की साहेब, माझं मंजूवरती प्रेम होतं. मंजू आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असायचो. त्याच दरम्यान आमचे दोघांचे प्रेम संबंध जुळले. त्यानंतर हळूहळू दोघात संबंध देखील प्रस्थापित झाले. जेव्हा मन व्हायचे तेव्हा तेव्हा शरीर संबंध बनवायचो. सगळं काही ठीकठाक सुरू होतं. मात्र काही दिवसामध्येच याच दरम्यान मंजूचं लग्न फिक्स झालं. त्यावेळी मंजू मला म्हणाली, तू मला सोडणार आहेस का, की लग्न झाल्यानंतर देखील आपलं संबंध तुला कायम ठेवायचे आहेत? सांग मला, कारण माझं लग्न फिक्स झालेलं आहे. तर विकासने या गोष्टी सिरियस घेतलेल्या नाही. विकास म्हणाला, ठीक आहे, तू लग्न करत आहेस तर लग्न कर. मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र आपण लग्नानंतरही भेटत जाऊ. पूर्वीसारखेच आपले संबंध कायम राहील. अशा प्रकारे दोघांचं बोलणं झालं. त्यानंतर काही दिवसात या मंजूचं लग्न झालं. मंजू आपल्या सासरी गेली. आता लग्न झाल्यानंतर देखील ही मंजू पतीच्या लपून छुपून प्रियकर विकासला भेटायची. अशा प्रकारे ही मंजू आता दोन नावेवर सवार होती. एकीकडे पती आणि दुसरीकडे प्रियकर. या दोघांनाही ती खुश करत होती. असेच काही दिवस उलटून गेले. याच दरम्यान मंजूने 2 मुलांना जन्म दिला. 2 मुलं झाली. मंजू ही पतीसोबत जवळपास 5 वर्षापर्यंत राहिली. त्यानंतर मंजूचं पतीपासून पूर्णपणे मन भरलं होतं. मन भरल्यानंतर ही मंजू आपल्या पतीला सोडून देते आणि स्पष्ट बोलते की, मी तुम्हाला अजिबात पसंत करत नाही. माझं मन भरलेलं आहे. मी तुमच्यासोबत आता राहू शकत नाही. कारण ह्या मंजूला स्पष्ट आणि सरळ सरळ शब्दात सांगायची सवय होती. मंजूच्या पतीने पत्नीचं हे ऐकलं. मात्र त्याला देखील या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नव्हता. काही राग वगैरे नव्हता. मंजूने आपल्या पतीला सोडलं आणि आपल्या दोन्ही मुलांना आपल्या आईवडिलांकडे ठेवून दिले आणि एक भाड्याची रूम घेतली. त्या ठिकाणी किरायाने ती एकटी राहू लागली आणि नर्सिंगची नोकरी देखील करू लागली. काही दिवसानंतर या मंजूला आणखी एका व्यक्तीसोबत प्रेम झाले. हा व्यक्ती होता रवी कुमार आणि पुढे ही रवी कुमारसोबत लग्न करते. मात्र या मंजूने पहिल्या पतीला सोडचिठ्ठी दिली नव्हती. या मंजूला आता पुरुषांची लत लागलेली होती. शौक लागलेला होता. आता वर्ष सुरू झालं होतं जानेवारी 2026. आता या मंजूचा दुसरा नवरा रवी कुमार याच्यावरून देखील मन भरलेलं होतं आणि दुसरा नवरा रवी कुमारला देखील स्पष्ट सांगते, माझं तुझ्यातून मन भरलेलं आहे. मी तुला सोडून वेगळी राहते. तू माझ्यासोबत राहू शकत नाही. अशा प्रकारे मंजूने आपल्या दोन्ही नवऱ्यांना सोडलं होतं. असेच दिवस जात असतात. काही दिवसानंतर पुन्हा ह्या मंजूचे एका व्यक्तीवर प्रेम जुळते. मंजूच्या रूमवरती त्या व्यक्तीचं येणं जाणं सुरू असायचं. हा व्यक्ती विवाहित होता. सगळं काही ठीकठाक सुरू होतं. तारीख होती 22 जुलै 2026 रोजी. ही मंजू एक दिवस कोणाशी तरी बोलत असते. या मंजूचा पहिला प्रेमी कॉलेजमधला विकास हा होता. हा तिच्यासोबत फोनवरती बोलत असायचा अधूनमधून आणि लिव्ह इनमध्ये देखील राहत असायचा. या मंजूला विकास विचारतो, मंजू आजकाल तू तर कॉलवर कोणाशी तरी खूप वेळपर्यंत बोलत असते. कोणाशी बोलते? मंजू बोलते की एक मुलगा माझ्या जीवनात आलेला आहे. त्या मुलासोबत माझी चांगली मैत्री झाली आहे. तर हा विकास बोलतो की तुमचे प्रेमसंबंध वगैरे झालेले आहे का? म्हणजे तुमच्यात शरीर संबंध प्रस्थापित झाले आहे का? तर ही मंजू बोलते, हो, मी तुझ्यावर कसं प्रेम केलं त्याच प्रकारे त्या तरुणावरती देखील मी प्रेम करते. मी तुझ्यावर प्रेम केलं होतं आणि लग्न केलं. त्यानंतर तुझ्यातून माझं मन भरलं. या मंजूने पहिल्या पतीला सोडलं, दुसऱ्या पतीला सोडलं. आता हा तिसऱ्या प्रियकराने एंट्री मारलेली होती. या सर्व गोष्टी दुसरा नवरा विकासला सहन झाली नाही. त्याने या गोष्टीला विरोध केला. मात्र मंजूला त्याने ही गोष्ट बोलून दाखवली नाही. विकासने मंजूला संपवण्याचा कट रचला. तारीख होती 23 जुलै 2026. हा विकास मंजूला भेटण्यासाठी बोलावतो. NTPC मागे खाली प्लॉट असते. त्या प्लॉट मागे मंजूला बोलावून घेतो. तिला बोलतो की मला तुला अर्जंट भेटायचं आहे. मला एक गोष्ट तुझ्याशी शेअर करायची आहे. मंजू देखील त्या ठिकाणी जाऊन पोचते. त्या ठिकाणी दोघे प्लॉटमध्ये बसून बोलत असतात. त्यावेळी हा विकास मंजूला बोलतो की तू मला एक गोष्ट सांग. म्हणजे तू लगातार वेगवेगळ्या व्यक्तीच्या संपर्कात असते. हे असं कसं होऊ शकतं? या गोष्टीवरून दोघात त्या ठिकाणी भांडणे व्हायला सुरुवात झाली. मंजू बोलते की मी तर तुला आधीच स्पष्ट सांगितलेले होते. माझं मन भरलं की मला दुसरा पुरुष लागतो. तुला कळलं नाही का? तुला जर मी आवडत नसेल तर तू जाऊ शकतं. मात्र अशा प्रकारचे प्रश्न मला विचारू नको. तुला काय घेणं देणं आहे? हे सगळं ऐकून विकासला या मंजूचा भयंकर राग आला. त्याने रागाच्या भरात मंजूला मारहाण करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी मंजूने आपल्या 6 वर्षाच्या चिमुकल्या आर्यनला देखील घेऊन गेलेली होती.
हे सगळं दृश्य तो चिमुकला बघत होता. रागाच्या भऱ्यात मंजूला इतकं मारलं की त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला. हे थरारक दृश्य 6 वर्षाचा आर्यन आपल्या डोळ्यांनी बघत होता. मंजूचा मृत्यू झाल्यानंतर मुलगा त्या ठिकाणी रडत बसलेला होता. या क्रूर विकासने त्या 6 वर्षाच्या आर्यनला देखील संपवले. या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर विकास त्या ठिकाणावरून निघून जात होता. मात्र त्याला वाटलं 6 वर्षाच्या आर्यनने सर्व आपल्या डोळ्यांनी बघितले आहे. हा मुलगा आपल्याला तुरुंगात पाठवू शकतो. म्हणून त्याने मुलाचा खून केला आणि 50 किलोमीटर दूर आर्यनचा मृतदेह फेकून देतो. त्या ठिकाणी एक बॉटल पडलेली असते. त्या बॉटलमध्ये ज्वलन घेणारं काहीतरी द्रव्य असतं आणि मुलाच्या चेहऱ्यावरती टाकतो. दोघांचे चेहरे जळालेले होते. यामुळे आरोपी विकासला वाटले की पोलीस मृतदेहाचे चेहरे ओळखू शकणार नाही आणि आपण कधीच पकडल्या जाणार नाही. मात्र पोलिसांनी आरोपी विकासला केवळ 48 तासात जेरबंद केले आहे. मित्रांनो, या महिलेला नवनवीन पुरुषासोबत संबंध बनवण्याची जणू एक सवयच लागलेली होती. म्हणजे एक प्रकारची तिला लत लागलेली होती आणि सर्व काही स्पष्ट सांगण्याची देखील सवय होती. महिलेच्या वाईट सवयीमुळे तिच्या निरपराध मुलाचा जीव गेला. मित्रांनो, ही घटना सांगण्याचा एकच उद्देश आहे. कोणाच्या भावना दुखवणे नाही, तर तुम्हाला जागरूक करण्याचा आहे. अशा घटनांपासून सावधान आणि सतर्क राहा. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.